आज ऑफिसवरून लवकर घरी निघाल्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी नव्हती. माणसं मोकळी ढाकळी बसली होती. गेल्याबरोबर बाकावर तिसरी सीट मिळाली. तेही दुसऱ्या सीटवर पसरून बसलेल्या माणसाने आपल्या बॅगला खिडकीजवळच्या पहिल्या सीटवर हवा खायला बसवलं होतं. म्हणून त्या महाशयांना बॅग मांडीवर घेण्याचा सल्ला देणारच होतो, पण म्हटलं पुढचं स्टेशन दादर आहे. शहाणपण वाट बघतच असेल ट्रेनमध्ये चढण्याची. प्रथेप्रमाणे दादर आलं आणि गर्दीने सुटसुटीतपणावर आक्रमण केलं. जवळजवळ सगळ्या सीट भरल्या. एक जण आमच्या जवळ येऊन उभा राहिला आणि त्या पहिल्या सीटवर विराजमान बॅगेकडे बघून दुसऱ्या सीटवाल्या माणसाला बसायला जागा मागितली. त्या महाशयांनी आपलं मन मारत स्वतःला आणि बॅगला मोजून 4-5 इंच सरकवलं आणि समोरच्या माणसाला चौथ्या सीटवर बसण्याचा इशारा केला. समोरचा माणूस त्या माणसावर खेकसला, म्हणाला, आदमी बसने की जागावर बॅग रखा है, काही कळतं की नाही. दुसरा सीटवाला माणूसही कमी नव्हता. तोही बॅग मांडीवर घेऊन पहिल्या सीटवर सरकत तितक्याच रोषात म्हणाला, चांगल्या मार्गानं बोलेंगे तो का नाही देणार. त्यावर तिसऱ्या सीटवर बसत पहिला माणूस म्हणाला, बोलने का क्या, गर्दी आहे समजत नाही, बसने को जगा आहे, आधीच बॅग मांडी पर लेने का. दुसऱ्या माणसाने लांबण लावत उत्तर दिलं, समजत नाही किसको बोलताय, तेरे को बोलने का समजतं का. मी या दोन्ही भांडणाऱ्या सद्गृहस्थांच्या मधोमध बसलेलो होतो. याआधी अनेकदा असे तंटे सोडवलेत, पण आज त्यांची ही हिंदी मिश्रित मराठी ऐकून त्यांना अडवण्याची मला जराही इच्छा झाली नाही. म्हणतात माणूस आपल्या मातृभाषेतच सर्वोत्तम भांडू शकतो. आज 2 हिंदी माणसांचा लोकलमध्ये मराठीत भांडण्याचा, स्वतःला मराठीच्या जास्त जवळ सिद्ध करण्याचा प्रयत्न नोंद होण्यासारखा होता. तुमच्यासोबत सुद्धा असं झालं आहे का? कमेंट करून नक्की कळवा.